नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुषमा. मंडळी, आपण सगळेच आयुष्य जगत असतो. नुसतेच नाही तर छान जगत असतो. पण काय ह्या आयुष्यामध्ये संवाद साधला जातो का? आपल्या आयुष्यात संवादाला किती महत्त्व आहे हे आपल्यालाच ठाऊक नसतं. आपण जेव्हा एकमेकांना भेटतो किंवा आपल्याला कोणाला तरी भेटावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, तर त्यामागे काय कारण असतं? तर आपल्याला भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलायचं असतं आणि भेटल्यामुळे आपल्याला आनंद मिळत असतो. आपण अशी अनेक कुटुंब बघतो की जी एका घरात एका छताखाली राहतात. सासू सुना आहेत, नंदा भाऊजे आहेत, जावा जावा आहेत, दीर भाऊ आहे, भाऊ भाऊ आहे, वडील मुलगा आहे, अशी अनेक नाती एकाच छताखाली राहताना आपण बघतो. पण त्यांच्यामध्ये किती संवाद होतो? सकाळची कामांची सुरुवात झाली की जो तो आपल्या कामामध्ये व्यस्त होतो. कोणालाही संवाद साधायला वेळ नसतो. प्रत्येकजण आपलं काम लक्ष देऊन करत असतो. अनेक मित्रमैत्रिणी एकत्र येतात, भेटतात, हॉटेलमध्ये जातात, पार्लरमध्ये जातात, आईस्क्रीम खातात, सगळी मजा करतात, सगळी एन्जॉयमेंट करतात. पण ही एन्जॉयमेंट करत असताना त्यांच्यामध्ये संवाद किती साधला जातो? किंवा आपण आणखीन एक उदाहरण देऊयात. ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये जेव्हा सगळे एकत्र येतात, सहचारी एकत्र येतात, कर्मचारी एकत्र येतात, त्यांच्यामध्ये संवाद साधला जातो का? किंवा बॉस आणि कर्मचारी यांच्यात संवाद साधला जातो का? बॉस फक्त काम सांगतो, तेवढं काम करायचं एवढंच त्या कर्मचाऱ्याला माहीत असतं. किंवा जेवढं कामाची गोष्ट आहे तेवढंच आपण बोलायचं हे त्या सहचार्यांना माहीत असतं. वेळ झाली की डबा खायचा आणि कामाची वेळ संपली की बॅग उचलून निघायचं आणि लोकल किती वाजता आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवून ते धावत 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 स्टेशनवर पोचतात. ह्या सगळ्यामध्ये संवाद कुठे येतो? संवाद म्हणजे नेमकं काय आहे? तर संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण. संवाद म्हणजे नुसत्या गप्पा नव्हे. आपल्याला काय वाटतं ते समोरच्याला कळलं पाहिजे. प्रत्येकजण काय झालाय आजकाल, पैशाच्या मागे धावत सुटलाय. त्याला दुसरं काही दिसतच नाहीये. अशी किती कुटुंब आहेत की ज्या कुटुंबामध्ये एक दिवस असा काढला जातो आणि त्या दिवसामध्ये सगळी फॅमिली एकत्र बसून संवाद साधत आहेत. बघा, हा माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे. मी संवाद साधता आहेत हा शब्द वापरलेला आहे. कुटुंब अनेक एक दिवस काढतात आणि अनेक कुटुंब बाहेर फिरायला जातात. चौकोनी कुटुंब बाहेर फिरायला जातं, सिनेमा बघतं, हॉटेलिंग करतं. त्यांना वाटतं झालं सगळं, चला आज आम्ही खूप आनंद भोगला, छान वाटलं, आम्हाला मजा केली आम्ही. तो संवाद नाहीये. तुम्ही एकत्र बसणं, मुलांच्या काय ऍक्टिव्हिटीज चालल्यात ते त्यांना विचारणं, किंवा बायकोला काय वाटतं हे विचारणं, हे खूप गरजेचं आहे. इथं मी बायकोला काय वाटतं हे विचारणं खूप गरजेचं आहे असं ह्यासाठी म्हटलं की स्त्री ही घरामध्ये स्वतःच्या नवऱ्याचं, मुलांचं करत असते. हे मान्य आहे की नवरा सुद्धा बाहेर काम करत असतो. काही नवरे उत्तर देतात, आम्ही काही गोट्या खेळायला जातो का? आम्ही पण कामच करायला जातो ना, तुमच्यासाठी पैसा कमवतो, तुम्हालाच लागतात ना दागिने, साड्या, मग कोणासाठी कमवतो हे सगळं? अशीही उत्तरं काही नवऱ्यांकडनं येतात. हे कॉमन आहे. त्याच्यामुळे नवऱ्याला सुद्धा त्रास होत असणारच. शेवटी नवरा आणि बायको ही आपल्या संसाराची दोन चाकं आहेत. प्रत्येकाचं काम त्याला सोपवलेलं ते करणारच आहेत. पण ते करताना आपण किती संवाद साधतो हे खूप महत्त्वाचं आहे. कधीतरी बसून नवऱ्याने बायकोला विचारावं. बायको घरातच असते हो, तुम्ही बाहेर कामाला जाता तेव्हा तुमच्या सहवासामध्ये बरीच मंडळी येतात. काही नाही तरी थोडीफार तरी विचारांची देवाणघेवाण होती किंवा काहीतरी गप्पा होतात. तुम्हाला कुठेतरी एक मोकळा मार्ग तुमचा होतो, तुम्हाला थोडा तरी फ्रेशनेस येतो. पण स्त्री ही घरातच असते आणि ती घरातच मुलांसाठी करा, मग नवऱ्यासाठी करा, सासू सासरे असतील तर त्यांच्यासाठी करा, अशा सगळ्या ह्या कुटुंबांचं करण्यामध्येच ती व्यस्त असते.
आणि जर तुम्ही तिला विचारलं की का ग, कशी आहेस, आज काय काय केलंस, किंवा तुला कसं वाटतं आहे आज, तुला सगळ्यांसाठी तू खूप करतेस, तर तुझ्या मनामध्ये काही असेल तर तू मला नक्की सांग, असं जर तुम्ही बायकोला विचारलं तर काही बायका नक्कीच तक्रारीच्या सुरात सगळ्या एकदम धडाधडा धडाधडा सांगायला सुरुवात करतील. हो, आज सासूबाई असं म्हणाल्या, नणंदबाईंनी हे केलं, जावेनी ते केलं. नाही, याला संवाद नाही म्हणत. तक्रारी करण्यापेक्षा नाही नाही आज की नाही मी हे केलं, मला छान वाटलं, पण तुम्ही मला विचारलत ना ते आणखीन छान वाटलं, असं जर बायकांनी म्हटलं तर त्याला संवाद म्हणता येईल. किंवा पत्नीने जर पतीला विचारले की का हो आज तुमचं काय काम झालं, अशा बऱ्याच पत्नी आहेत त्या विचारतात नवऱ्यांना, का हो आज काय केलं तुम्ही, तर नवऱ्याने सांगावं की हो काही नाही, आज ऑफिसमध्ये असं असं झालं, मग बरंच काम होतं, केलं सगळं, घरी येण्याची ओढ असते, असं पतीने म्हणावं. त्यांनी असं म्हणू नये, काय जातोच ना आता, कामच तर करायचं असतं, मग कशाला जातो ऑफिसमध्ये, तिथे काही गोट्या खेळायला जात नाही, अशी उत्तरं न देता जर असं चांगलं बोललं तर त्याला संवाद साधणं म्हणतात. म्हणजे ही एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. पतीला काय वाटतं ते त्यांनी सांगणं आणि पत्नीला काय वाटतं हे त्यांनी सांगणं. मुलांना काय वाटतं हे मुलांनी आई वडिलांजवळ बोलणं आणि आई वडिलांना काय वाटतं हे देखील त्यांनी त्यांच्या मुलांच्या जवळ बोलणं आणि ते मुलांनी समजून घेणं. म्हणजे याच्यात मला हे सांगायचं आहे की संवाद साधणे म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगणे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते समजून घेणे आणि तिनं समजून घेतलेलं आहे हे पहिल्या व्यक्तीला कळणे. तर हे एकमेकांशी बोलणे, एकमेकांशी संवाद साधणे ह्याला म्हणतात. ही विचारांची देवाणघेवाण जिथे आहे त्या कुटुंबामध्ये नेहमीच आनंद असतो. अनेक कुटुंबांमध्ये मी हे पाहिलं की पती अनेक दिवस टूरवर असतात, कामावर असतात, तेही कामच करत असतात, पण घरात आल्यानंतर मग ते काय करतात, मुलांना वेळ देतात का, नाही, पुरा दिवस झोपून काढतात. मला आता आज झोपायचंय, मी खूप काम केलंय, 8 दिवस मी कामामध्ये खपलो आहे, मला आता आज झोपायचं म्हणजे झोपायचंच आहे. मग तो जेवायची सुद्धा त्याला परवा नसते. त्या बायकोचा जीव तुळतुळत असतो की अरे हा जेवलाच नाहीये अजून. ती बेचारी 10 वेळा जाऊन बघते दरवाजाकडून, उठलाय का नवरा, नाही. तो जो झोपतो कुंभकर्णासारखा तो संध्याकाळीच उठतो. तर मान्य आहे तुम्ही दिवसभर काम करून किंवा इतके दिवस काम करून थकता, ठीक आहे, उठल्यानंतर तरी संवाद साधताय का कुटुंबाशी? तो जरी साधला तरी खूप चांगली गोष्ट आहे. घरातली माणसं समजून घेतातच तुम्ही दमता, थकता म्हणून तुम्ही झोपता, तुम्हालाही आरामाची गरज असते, हे पत्नीपेक्षा जास्त दुसरं कोणी समजूच शकत नाही. पण उठल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या कुटुंबाशी, आपल्या पत्नीशी, आपल्या मुलांशी, आपल्या आई वडिलांशी असतील तर त्यांच्याशी संवाद साधताय का? आई तू कशी आहेस, की बाबा तुमचं आज दिवसभर काय तुम्ही काम केलं, तुमचे दिवस कसे जातात मी नसताना, तुम्ही कसा घालवता तो, हे विचारणं. हे पहा, विचारण्याला काही पैसे लागत नाहीत, फुकट काम आहे. पण माणसाचा इगो असतो ना, तो इथे आड येतो, ते विचारायलाच जात नाही. ते म्हणतात काय करायचंय, रोजच झालंय रुटीन, मग कशाला काही विचारायचं, बायको तिचं करते, नवरा तिचा करतो, पोरं त्यांची करतात, ह्यांना काय विचारायचं रोज. नाही, असं नसतं. विचारायला पाहिजे, हा संवाद साधला पाहिजे. ह्या विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये इतकी ताकद असते की ती दुसऱ्याला स्फूर्ती देते. तुम्ही बघा, रस्त्यावरती जी कुत्री एकत्र येतात ना, एका कुत्र्याने व्हाव केलं की दुसरा कुत्रा पण लगेच त्याच भाषेत बोलतो, किंवा मांजरीने म्याव म्याव केलं की दुसरी मांजर तिथे येऊन त्याच भाषेत बोलते. पक्ष्यांचं बघा, एका ठिकाणी जर पक्षी दाणे टिपत असतील तर ते देखील काहीतरी कुचू करतात, पण ते काय करतात हे आपल्याला माहित नसतं. तर त्यांची ती एक भाषा असते, त्या भाषेत ते बोलत असतात. तर हा जो संवाद आहे हा साधला गेला पाहिजे. प्रत्येकजण कामामध्ये व्यस्त आणि प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतोय आणि त्याला फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे. काही लोक तर असे आहेत की वय झाल्यानंतर सुद्धा पैसा कमवण्याच्या मागे लागतात. माझं याच्यामध्ये मत असं आहे की आपण कुटुंबाशी संवाद साधणं, तुम्ही काहीही करा, कुटुंबाची कशालाच हरकत नाहीये, पण कुटुंबाशी संवाद साधा, एकमेकांच्या जवळ या. कारण तुम्ही संवाद नाही साधला तर तुम्ही एकमेकांच्या जवळ नाही येणार. ते म्हणतात ना की कुकरमध्ये जर का वाफ दाटली आणि शिट्टीने त्याला जागा नाही दिली तर कुकर
उडतो मस्तपैकी, स्फोट होतो त्याचा. किंवा जर एखाद्या डबक्यामध्ये पाणी साचलं आणि त्याला जर मार्ग करून नाही दिला वाहण्यासाठी, तर ते पाणी साचून साचून तिथे दुर्गंधी यायला सुरुवात होते. तर भावनांचा हा निचरा व्हायला पाहिजे. खास करून मी हे स्त्रियांसाठी सांगते की स्त्रिया काय करतात, मनातच ठेवतात सगळं. त्यांना वाटतं की जाऊ दे ना, आता नवरा दमून आलाय, कुठे सांगायचं त्याला. किंवा मुलं त्यांच्या ह्याच्यात व्यस्त आहेत, त्यांना कुठे काय बोलायचं. आणि मुलांजवळ तर स्त्रिया नाहीच म्हणजे बोलत. सासू सासरे तर सासू सासरेच असतात आणि आईवडिलांनाही दुःख होऊ नये म्हणून त्यांच्याजवळही बोलत नाही. म्हणजे एकूण काय तर स्त्रियांचा हा एक मूलभूत स्वभाव आहे की त्या बाहेर नाही बोलत. पण हे पतीने समजून घेऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे. मग अनेक घरामध्ये स्त्रिया अशा खूप, पण स्त्रियांमध्ये शक्ती खूप असते. हेही एक तुम्ही जर पाहिलं, निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी तिथं भावनांचा निचरा होणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मनाच्या बंद तळघरामध्ये जर तुमच्या या भावनांचा असा कोंडमारा झाला तर गैरसमजांचा एक अकराळ विकराळ राक्षस तिथे तयार होतो. आणि तो राक्षस इतका वाईट असतो की त्याच्यातनं सारं आयुष्य उद्ध्वस्त होतं. या डिजिटलच्या दुनियेमध्ये सहजीवन नाही तर मृतजीवन जगणं चाललेलं आहे. जसा कॉम्प्युटर यंत्रवत काम करतो तसं माणसं सुद्धा आता यंत्रवत काम करायला लागली आहेत. तर हा भावनांचा निचरा होणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला जसं अन्न वस्त्र निवारा ही जशी गरजेची मूलभूत गरजा आहेत या आपल्या, तसंच किंवा शारीरिक गरजा भागवणं ही जशी मूलभूत गरज आहे, तशी एकमेकांशी संवाद साधणं ही सुद्धा एक मूलभूत गरजच आहे. ते साधलं गेलं पाहिजे. काय होतं संवाद साधल्यानंतर? संवाद साधल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तर ही होते की तुमच्या भावनांची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते. हे मी मगाशीच सांगितलं. पण त्यामुळे तुमच्यामध्ये समोरच्याला काय वाटतं किंवा समोरच्याकडनं तुम्हाला ज्ञान मिळतं, तुमची सृजनता वाढते, तुम्हाला तुमच्यातल्या कमतरता समजतात, त्याप्रमाणे तुम्हाला पुढं कसं वागायचं हे समजतं. तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये पैलू पडतात, तुमच्या विचारांचे पैलू पडतात. आणि जर ह्या विचारांना तुम्ही दापून ठेवलं, मोकळं नाही केलं, संवादच साधला गेला नाही, तर काय होतं? तर तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो त्या व्यक्तीबद्दल, तिरस्कार निर्माण होतो, प्रेम आपुलकी या भावनांचा पूर्ण दी एंड होतो, संपुष्टात येतात त्या भावना. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटणं, ओलावा वाटणं यासाठी त्या व्यक्तीशी संवाद साधावा लागतो, तो संपुष्टात येतो, जिव्हाळाच नष्ट होतो, एकमेकांबद्दल जी एक आपुलकी वाटायला पाहिजे ती नष्ट होते. आणि त्याचे दुष्परिणाम मग इतके होतात की त्याच्यातनं अनर्थ घडतात. आणि ते अनर्थ टाळण्यासाठी, म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की कुटुंबातल्या व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम नसतं, असतं, प्रेम असतंच, म्हणूनच तर ते एका छताखाली राहतात. पण ते प्रेम आणखीन वाढीस लागण्यासाठी, दृढ होण्यासाठी आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. आणि हा संवाद साधायचा म्हणजे नुसत्याच गप्पा मारणं, नुसतंच बोलणं, व्यर्थ बोलणं नव्हे, तर हा संवाद साधताना आपण त्याच्यात सुसंवाद कसा होईल हे पाहणं. संवाद साधणं म्हणजे नुसतंच ओरडणं, नुसतंच चिडणं असं नाहीये. समोरची व्यक्ती काय सांगते, का सांगते, कशासाठी सांगते हे समजून घेणं. असं म्हणणं नाहीये की प्रत्येकाला तुमच्यामध्ये प्रेमाचेच संवाद होतात, तेच झाले पाहिजे, असं नाहीये. तुमच्यामध्ये जेही काही भावनांचा निचरा, म्हणून मी काय म्हटलं की भावनांचा निचरा व्हायला पाहिजे, त्या मनामध्ये कोंडून ठेवल्या गेल्या नाही पाहिजेत. आपल्याला, तुम्ही बघा, आपल्याला एखाद्याच्या चेहऱ्यावरून कळतं किंवा लक्षात येतं की या व्यक्तीच्या मनात काहीतरी आहे आणि म्हणून ही व्यक्ती, या व्यक्तीचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाहीये, ही व्यक्ती जास्त बोलत नाहीये, एरवी ही व्यक्ती खूप बोलते पण आज ही व्यक्ती खूप शांत आहे. तर त्या व्यक्तीच्या वागण्यावरून, हावभावावरून
कळतं की ही व्यक्ती काहीतरी स्ट्रेसमध्ये आहे. हा जो मनातला स्ट्रेस असतो हा बाहेर आला पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणीतरी संवाद करण्याची गरज आहे. आणि हा संवाद करायचा म्हणजे सुरुवात कोणी करायची हाही प्रश्न येतो. तिथे पुन्हा इगोचा प्रश्न येतो. खूपदा असंही होतं की इगो न बाळगता एखादी व्यक्ती जेव्हा विचारते की का ग तुला काय झालं, किंवा का रे तू आज शांत का एवढा, तर समोरची व्यक्ती सुद्धा तेवढी मोकळी न होता किंवा त्याच्यावर विश्वास न दाखवता काही नाही रे असंच नेहमीसारखंच काहीतरी असं म्हणून उत्तर देऊन मोकळं होतात. तर त्या व्यक्तीला बोलतं करायला पाहिजे. ज्या व्यक्ती अशा म्हणजे मनाच्या दडपणामध्ये असतात किंवा दडपणाखाली त्यांचं मन असतं, तर त्या व्यक्ती एकदम संवाद नाही साधत. आणि खरीच गोष्ट आहे की एकदम असं पटकन कोणी नाही बोलत. त्या व्यक्तीला कसं बोलतं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ही कला आपल्याला म्हणजे म्हणून म्हणलं ना की संवाद साधणं ही सुद्धा एक कला आहे. त्या व्यक्तीला बोलतं केलं गेलं पाहिजे की असं नाही विचार आला पाहिजे आपल्या मनामध्ये की ही व्यक्ती अशीच आहे. नाही, तसं नसतं. ती व्यक्ती जेव्हा शांत असते किंवा काही बोलत नाही किंवा कशात कुठल्याच संवादात भाग घेत नाही या अर्थाचं जेव्हा गोष्टी दिसतील आपल्याला तेव्हा ते लक्षात आलं पाहिजे की ही व्यक्ती कुठल्या तरी स्ट्रेस खाली आहे, दडपणाखाली आहे, हिला मोकळं केलं पाहिजे. जर नाही केलं तर मग असे मनामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विकृती साठते, तिरस्कार निर्माण होतो, राग निर्माण होतो एखाद्या व्यक्तीबद्दल आणि ते धुमसत राहतं आतल्यात. आणि मग त्या धुमसण्यामधून धूर जो बाहेर पडतो तो कशा प्रकारचा असेल हे नाही सांगता येत आपल्याला. आणि म्हणून या व्यक्तींना बोलतं केलं गेलं पाहिजे. म्हणून म्हणलं मंडळी की संवाद साधणं ही एक कला आहे. त्या संवादामधनं आपल्याला एकमेकांच्या विचारांची परिपक्वता कळते, पात्रता कळते, त्यांच्या मनातला जो काही एक भाव असेल तो कळतो. आपलं दुसऱ्या विषयावर बोलणं असेल तर ज्ञान वाढतं. संवाद मग तो कसाही असो, कुठलाही असो, कुठल्याही विषयावर असो, इन्फॉर्मेटिव्ह असो, निगेटिव्ह असो, सकारात्मक असो, याच्यातनं आपलं ज्ञान वाढतं. निगेटिव्ह असेल तर आपण त्याला सुधारवू शकतो. म्हणून संवाद साधणं हे महत्त्वाचं आहे. तो कशा प्रकारचा असला पाहिजे तेही मी सांगितलं. संवाद म्हणजे नुसत्याच गप्पा नको, निरर्थक बोलणं नको किंवा चिडणं नको, ओरडणं नको. संवाद असला पाहिजे, सुसंवाद. ज्या संवादामध्ये सु असतो म्हणजेच जिथे चांगल्या प्रकारचा संवाद असतो त्याला सुसंवाद म्हणतात. आपण आधी संवाद साधायला शिकलं पाहिजे आणि संवाद साधता साधता त्याच्यातनं सुसंवाद आपोआप निर्माण होतात. आणि म्हणून आपण हे करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. मला खूप लोकांच्या कमेंट्स येतात, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येतात, मला खूप आनंद होतो. म्हणून मी म्हटलं ना की संवाद साधण्याचे सुद्धा प्रकार आहेत. संवाद कसा साधला जातो त्याचेही प्रकार आहेत. संवाद नजरेतनं साधला जातो. आपण बघा, तुम्ही काही जण नजरेतनं बोलतात, त्या नजरेमधनं आपल्याला कळतं की ह्या नजरेत प्रेम आहे किंवा या नजरेमध्ये राग आहे. तर असा नजरेतनं पण संवाद साधला जातो. स्पर्श, आपल्याला जर का नवऱ्याने प्रेमाने हात धरला तर आपल्याला लगेच कळतं की स्पर्श आहे. ह्याच्यातनं सुद्धा संवाद साधला जातो. एखादी व्यक्ती खूप दुःखी आहे, तिला आधार देण्याची गरज आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने तिचा नुसता हात दाबला तरी त्या व्यक्तीला बरं वाटतं. त्या व्यक्तीला असं वाटतं की नाही, त्या स्पर्शातनं काय सांगते ती दुसरी व्यक्ती की मी आहे, काळजी करू नकोस. हा संवाद आहे. लिहिण्यातनं संवाद आहे. तुम्ही सगळेजण मला इतके छान छान कमेंट्स देता आणि मग मीही तुम्हाला त्याच्यातनं उत्तर देते. हा पण संवाद आहे. तुमच्या भावना तुम्ही माझ्याजवळ मोकळ्या करता, माझ्या भावना मी तुमच्याजवळ मोकळ्या करते. हा पण एक संवाद आहे. आणि बोलणं, आता मी तुमच्याशी बोलतेय, मला जे काही वाटतं आहे ते मी तुमच्यासमोर सांगतेय, हा पण एक संवाद आहे. तर संवादाचे सुद्धा असे अनेक प्रकार आहेत. आपण या कुठल्याही माध्यमातून संवाद साधू शकतो, पण तो साधला पाहिजे. मंडळी, आता मी इथेच थांबते. मला असं वाटतं की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या प्रतिक्रिया मला मिळतातच, त्या आणखीन जास्त प्रमाणात
तुमच्याकडून मला मिळाल्या तर मला अधिक आनंद होईल. तुमच्याशी बोलताना मला नेहमीच खूप आनंद होत असतो आणि मी नेहमीच खूप आनंदाने तुम्हाला सगळं सांगत असते आणि त्याप्रमाणे तुमच्या कमेंट्स मला येतात. माझी आज एक विनंती अशी आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहता तसा तो इतरांनाही पाहायला मिळावा म्हणून हा शेअर करा, याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर जर तुम्ही नवीन असाल तर क्लिक करा आणि मला तुमचा सहवास द्या, साथ द्या आणि अशीच साथ मला नेहमी मिळू दे. तुमच्यामुळे मी हे छान छान व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासमोर मी सादर करते. धन्यवाद.